तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि तीच अपडेट आपण ह्या चॅनलवरती आज पाहणार आहोत. शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मी तर म्हणेन शेतकरी राजासाठी. शेतकरी हा राजा असतो, बरोबर. तर त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची मोदी सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि तीच अपडेट आपण आपल्या चॅनलवरती आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नवीन असाल चॅनलवरती लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण मी सगळे अपडेट जे असतात आपल्या महाराष्ट्र शासनाचे असतील किंवा सरकारी योजना असतील, सगळ्या भारत सरकारच्या सगळ्या योजनेबद्दल आपण सगळे हे यूट्यूब चॅनलवरती आपल्या व्हिडिओ प्रोव्हाइड करत असतो आणि तुम्हाला माहिती देत असतो. त्यासाठी काय करायचे, तुम्हाला ते खाली सबस्क्राईबचं बटन दिसते ना, सबस्क्राईब म्हणून, ते क्लिक करून लगेच बेल आयकनवरती देखील ऑलमध्ये क्लिक करायचे, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला कोणत्याही योजनेसंदर्भात ते लगेच तुम्हाला येऊन जाईल, बरोबर. तर आता ही मोदी सरकारचा निर्णय काय आहे ते नेमकं पाहूयात. तर मोदी सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्याच्या खात्यात येणार 20,000 रुपये. शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट 20,000 रुपये जमा होणार आहेत. कशा पद्धतीने आपण पाहूयात. तर देशाच्या शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक नवीन योजना सुरू करण्याचे ठरवले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000 ते 20,000 रुपये दिले जाणार आहेत. हेक्टरी, बरोबर. म्हणजे 15,000 ते 20,000 रुपये पर हेक्टर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. नैसर्गिक शेती का महत्त्वाची? आता नैसर्गिक शेतीमध्ये काय आहे? नैसर्गिक शेती ही रासायनिक खतांचा वापर न करता पर्यावरणपूरक पद्धतीने पिके घेण्याची पद्धत आहे. या पद्धतीमुळे मातीची गुणवत्ता सुधारते, पाणी वाचते आणि पर्यावरण प्रदूषणसुद्धा कमी होते. शिवाय नैसर्गिक पद्धतीने उत्पादित पिके अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट असतात. त्यामुळे काय करते सरकार, नैसर्गिक शेती करण्यासाठी याला काय करते, शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याचं काम करणार आहे. त्यामुळे आपल्याला काय होणार आहे, 15,000 ते 20,000 रुपये पर हेक्टरी तुम्हाला काय होणार आहे, तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता केंद्र सरकारची योजना काय आहे ते पाहूयात आपण. केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग म्हणजे काय, नैसर्गिक शेती, या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 7.5 लाख हेक्टर जमिनीवर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी सुमारे 2,500 कोटी रुपये खर्च करण्याचा सरकारचा विचार आहे. या योजनेमुळे देशभरातील सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. लक्षात घ्या, योजना कोणती आहे? मिशन फॉर नॅचरल फार्मिंग म्हणजे काय, सरकारचं मिशन आहे नैसर्गिक शेतीसाठी आणि त्याला काय करायचं, त्या योजनेला मंजुरी दिलेली आहे केंद्र सरकारने, बरोबर. नॅचरल फार्मिंगसाठी म्हणजे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र सरकारने काय केलेलं आहे, याला योजनेला मंजुरी दिलेली आहे. जवळपास 2,500 कोटी रुपये खर्च करण्याचा सरकारचा विचार आहे आणि या योजनेमुळे सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. लक्षात घ्या, 1 कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळू शकतो. शेतकऱ्यांना थेट लाभ. या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन पाठवेल. या योजनेमुळे सुमारे 15,000 गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. डायरेक्ट म्हणजे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत, असं या योजनेमध्ये सांगितलेलं आहे. पंतप्रधान मोदींचे दृष्टिकोन काय आहेत ते पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय संशोधन या मंत्राने शेतकऱ्याचे कल्याण शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्याला आर्थिक हातभार लावण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. जो शेतकरी राजा आहे आपला, त्यासाठी काय करायचे, त्याला आर्थिक हातभार लावण्यासाठी केंद्र सरकारने काय केलेलं आहे, ही योजना राबवित आहे. भविष्यातील परिणाम काय होऊ शकतात? नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा बदल घेऊन येणार आहे. या योजनेमुळे शेतकरी नैसर्गिक शेतीकडे आकर्षित होतील आणि त्याचा लाभ घेतील. यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल व मातीची गुणवत्ता सुधारेल आणि पर्यावरण व्यवस्थित राहील, बरोबर. केंद्र सरकारची ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे देशातील कृषी क्षेत्राला नवीन ऊर्जा मिळेल आणि शेतकरी समृद्ध होतील, असं या योजनेत सांगण्यात येते. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000 ते 20,000 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेमुळे देशभरातील सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि पर्यावरण संरक्षण देखील होणार आहे. तर अशा प्रकारे ही योजना आहे. खूप महत्त्वाची आपल्या शेतकरी बांधवासाठी योजना आहे आणि अशाच प्रकारे आपण ह्या योजनेसंदर्भात प्रत्येक कोणतीही सरकारची योजना असो, आपण तुम्हाला काय करत असतो, प्रोव्हाइड करत असतो व्हिडिओ. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.